हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी उज्ज्वला. आज आपण बघणार आहोत चिकन चिली. तुम्हाला माहिती आहे की चिकन चिली ह्या शब्दातच म्हणजे ह्या नावातच सगळं आलं. म्हणजे ह्यात सिमला मिरची पण लागते, हिरवी मिरची पण लागते आणि इतकं छान क्रिस्पी लागते की असं वाटतं की किती अवघड आहे, पण खूप सोपी रेसिपी आहे. तर पाहूया चिकन चिली. तर त्यासाठी लागणार आहे साहित्य: बोनलेस पीस लागणार आहेत 10 ते 12 पीस. त्यानंतर चिली सॉस 2 चमचे, सोया सॉस 2 चमचे, आलं लसूण चॉप्स करून प्रत्येकी 1 चमचा, कांद्याची पात अर्धा वाटी, ढबू मिरची लांब उभी चिरून 1, कांदा लसूण चटणी 1 चमचा, प्लेन लाल तिखट 1 चमचा, मैदा 2 चमचे, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, हिरव्या मिरचीचे काप 2 मिरच्यांचे काप उभे, त्यानंतर कांद्याच्या पाकळ्या काढून एका कांद्याच्या, चवीप्रमाणे मीठ आणि लागणार असेल तर तुम्ही घालणार असाल तर रेड कलर. तळण्यासाठी तेल आणि सॉससाठी लागणार आहे तेल. चिकन चिली तुम्हाला माहिती की झटपट रेसिपी होणार आहे आणि तुम्ही लगेच 2 मिनिटात करू शकता, कारण घरी आपल्या सगळं सामान असतं, सॉस असतातच. फक्त चिकनचे बोनलेस पीस तुम्हाला आणायला लागेल, कारण ह्या डिशेसना बोनलेसच पीस वापरले जातात, कारण हाडं असले की आपण ते स्टिकनी घेऊन खाऊ शकत नाहीत. अगदी झटपट हे स्टार्टर्स आहेत. तर एका बाउलमध्ये आपल्याला आधी चिकनचे पीस मुरवत ठेवायचे आहेत, एक 35 मिनटं तरी. तर एका बाउलमध्ये छोटे छोटे बोनलेस पीस घ्या. त्यामध्ये आपल्याला फेटलेलं अंडं घालायचं आहे, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, 2 ते 3 चमचे आपण घ्यायचे आहेत. पण तुम्ही कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता, जसं आपल्याला म्हणजे पीस आपल्याला तळता यायला पाहिजे. तर तो कमी पडला तर तुम्ही वरती कॉर्नफ्लॉवर वाढवू शकता, कारण आपल्याला थिकनेसला आपण कॉर्नफ्लॉवर यूज करतो. मैदा 2 चमचे घालणार आहे. तर मैदा वाढवायचा नाही, कारण मैद्याने चव बिघडू शकते. तर तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवू शकता. तिखट प्लेन लाल तिखट 1 चमचा, काळी मिरी पावडर 1/4 चमच, त्यानंतर चिली सॉस घालायचा आहे 1 चमचा आणि सोया सॉस घालायचा आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ. सगळं मिश्रण पूर्ण आपल्या चिकनच्या पीसला सगळं लागायला पाहिजे. सगळा जो मसाला आहे जो आपण अंड्यामध्ये केलेला आहे तो पूर्ण आपल्या चिकनच्या पीसला लागायला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं अंडा आपलं जास्त झालेलं आहे किंवा पीस आपल्या चिकनच्या पीस जरासा पातळ दिसतं, तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण ह्यात वाढवू शकता. 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर परत तुम्ही ह्यात घालू शकता. अजून 2 चमचे मी थोडासा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे की ह्याच्यामुळे काय होईल की पीस आपल्या चिकनच्या पीसला सगळा मसाला अगदी ड्राय प्रमाणे लागायला पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रत्येक पीस तळता येईल. आता मी ह्याला ओरिजिनल कलर ठेवलेला आहे, कारण आपण सोया सॉस आणि चिली सॉसची फोडणी करणार आहे, त्यामुळे मी रेड कलर घालणार नाही आहे. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेड कलर ह्यात घालू शकता. अंड्यामध्ये फक्त आपण कॉर्नफ्लॉवर, मैदा, तिखट, मीठ आणि सोया सॉस आणि चिली सॉस घालून चवीप्रमाणे मीठ घालून हे पीस आपण आता मुरवत ठेवणार आहोत. तर 30 ते 35 मिनटं आपण हे पीस मुरवत ठेवायचे. तुम्ही फ्रीजला पण ठेवू शकता आणि नंतर आपण सोनेरी कलरवर तळायचे. तोपर्यंत आपण काय करायचं तर गॅसवर तेल ठेवायचं आहे गरम करायला. तेल पण आपलं गरम होईल आणि पीस पण मुरतील. 35 मिनटं आपली झालेली आहेत. छान चिकनचे पीस आपले मुरलेले आहेत. तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर प्रत्येक पीस आपण असा हा तळून घेणार आहे चांगला सोनेरी कलरवर. आपण दोन्ही साईडनं सोनेरी कलरवर प्रत्येक पीस हा तळून घेणार आहे. अंडा घातल्यामुळं आपला जो मसाला आहे तो इकडं तिकडं कुठेही बाजूला होत नाही, पूर्ण आपल्या चिकनच्या पीसला चिटकून राहतो. त्यामुळं अंडं हे आपण घालायचंच. सोनेरी कलरवर आपल्याला हे चिकनचे पीस सगळे तळून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ह्याला छान कुरकुरीपणा येतो. पीस आपले छान फ्राय होत आहेत, पण तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे चिकन चिलीचा सॉस तयार करायचा आहे. तर गॅसवर पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये अगदी 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. आपण पीस सगळे तळून घेतलेले आहेत त्यामुळे फोडणीपुरतंच आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर सगळ्यात पहिला आपल्याला आलं लसूण चॉप्स टाकायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे काप टाकायचे आहेत आणि मग कांद्याचे काप टाकायचे आहेत.
तर तेल आपलं गरम झालेलं आहे. आलं लसूण टाकूया. त्यानंतर हिरव्या मिरचीचे काप, तेलात आपल्याला आलं लसूण आणि मिरची लाल किंवा गुलाबी कलर करायचं नाही आहे, तर फक्त आपल्याला तेलात ते फ्राय व्हायला पाहिजे. त्यानंतर कांद्याच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. तर अगदी फक्त कांदाचे 4 भाग करून त्याच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ढबू मिरची घ्यायची आहेत उभे चिरून. तुम्ही सगळ्या प्रकारच्या ढबू मिरची घेऊ शकता, म्हणजे लाल, पिवळी, आता हल्ली सगळीकडे मिळते, तर त्यासुद्धा तुम्ही सिमला मिरच्यात यूज करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण चिकनच्या पीसमध्ये पण घातलेलं आहे मीठ. त्यानंतर प्लेन लाल तिखट, मगाशी आपण पीसमध्ये पण घातले, पण थोडंसं चिली म्हणजे तिखट लागायला पाहिजे ह्यासाठी सुद्धा आपण लाल तिखट ह्यात घालायचं आहे. पूर्ण तिखट मिठामध्ये तुमचा कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यात चिली सॉस घालायचा आहे 2 चमचे, सोया सॉस घालायचा आहे 2 चमचे आणि मिरी पावडर अर्धा चमचा. परत सगळा मसाला जो आपला कांदा आणि ढबू मिरची आहे सगळ्या मसाल्याबरोबर परतलं पाहिजे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्यात हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, अजून जरा उभे काप चिरून टाकू शकता. त्यानंतर मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करणार आहे, कारण आपल्याला पूर्ण मसाला सगळा एका ठिकाणी एकजीव व्हायला पाहिजे. तर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यात करून टाकायची आहे. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकून परत एकदा आपल्याला उकळी करून घ्यायची. आपल्या मसाल्याबरोबर कॉर्नफ्लॉवर पूर्ण पेस्ट व्हायला पाहिजे. अगदी थोडंसं वाटलं तर 1 चमचा पाणी यात आपण सोडायचं आहे. जो मसाला इकडे तिकडे लागलेला आहे तो सगळा एका ठिकाणी आपला पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे. थोडंसं ड्राय झालं तर परत 1 चमचा पाणी यात सोडा आणि परत एकदा एक उकळी द्यायची. तुम्हाला जर नुसतीच ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही न कॉर्नफ्लॉवर घालता सुद्धा ह्याला छान उकळी आणू शकता, छान चव येते. आपले चिकनचे पीस छान तळले गेलेले आहेत सोनेरी कलरवर. अंड्यामुळे ते छान असे फुललेले सुद्धा आहेत. आता एक पीस आपल्याला ह्यामध्ये सोडायचं आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टिश्यू पेपरवर पण काढू शकता तेल ऑब्झर्व करायला, पण आपल्याला सॉसमध्येच घालायचे आहेत तर तुम्ही डायरेक्ट घालू शकता. आपण परत ह्याला ह्या पीसबरोबर फ्राय करायचं आहे. त्याची ढबू मिरची आणि हिरवी मिरची आपल्याला प्रत्येक पीसबरोबर दिसायला पाहिजे. सगळ्या ग्रेव्हीबरोबर आपला मसाला पूर्ण म्हणजे जो आपले चिकनचे पीस आहेत तर सगळा मसाला लागायला पाहिजे असं पूर्ण आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे हे केलेलं मिश्रण. आणि प्रत्येक चिकनच्या पीसमध्ये हा मसाला तुमचा मुरलेला पाहिजे. प्रत्येक पीस आपण सेपरेट तळल्यामुळे तुम्हाला टाकताना पण अगदी सोपं जाईल. शक्यतो ह्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे असतात मंचुरियनला,
त्यामुळे आपल्याला खाताना पण प्रत्येक पीस अगदी मंचुरियनसारखा आपल्याला उचलता येईल. त्यामुळं चिकन चिली करताना आपल्याला ढबू मिरची तर घालायला लागेलच, मिरचीचे तुकडे घालायला लागतीलच, पण अगदी मंचुरियनच्या स्टाईलने हे चिकन चिली करायला लागतं. 1-2 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पीस मुरवत, आणि छान तुम्हाला गरम गरम तुम्ही टोमॅटो सॉस किंवा तुमच्या शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे झालं आपलं चिकन चिली तयार. तुम्हाला माहिती आहे की आपण माय इंडियन किचनमध्ये खूप अशा सगळ्या इंटरेस्टिंग सगळ्या रेसिपी पाहत आहोत आणि अजूनही खूप काही पाहणार आहोत. त्यामुळं कायम पाहत राहायचं आहे माय इंडियन किचन. जर तुम्हाला ह्या रेसिपी आवडल्या असेल तर तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपली कमेंट टाकायची. हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.